गेल्या आठवड्यापासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि मी त्याचं स्वरूप असं ठेवलंय की कुटुंब संवाद. मी माझ्या कुटुंबाशी बोलायला आलेलो आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद द्यायला आलेलो आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होतो आणि संवाद साधता साधता आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं. कोणाचे भाग्यात नसेल असं एक वेगळं भाग्यच मी म्हणेन मला लाभलं, आणि ते म्हणजे सगळे महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागले. म्हणून मी सुरुवात करताना जेव्हा मी माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणतो, ते केवळ शाब्दिक नाही तर ते हृदयातनं आलेलं नातं आहे. कुटुंब संवाद म्हटल्यानंतर साहजिकच आहे कुटुंबाची काळजी घेणं. कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण राबवली होती. त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली, सोबत दिली. आता कोरोना नाहीये, पण एक वेगळा व्हायरस आपल्या देशामध्ये फैलावतोय. कोणता तुम्हाला माहिती आहे? एकाधिकारशाहीचा, हुकुमशाहीचा व्हायरस आहे. आणि जो एक नियम कोरोनाच्या बाबतीत होता, कोरोनाच्या बाबतीत काय होता? मास्क लावा, हात धुवा आणि 2 हात लांब राहा. तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन म्हणजे विनंती करायला आलोय की हा जो हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून 2 हात लांब राहा आणि हात धुवण्याच्या मागे लागा, पण त्याला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं. भारतीय जनता पक्ष आणि RSSचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे. नेहमी काय म्हणतात की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का, काँग्रेसमधून गेले की काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादीतून गेले की राष्ट्रवादीला धक्का. पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात. कारण ज्यांच्या विरुद्ध लढले, ज्यांचं संजय राऊत यांनी आता सांगितलं काय काय आरोप केले होते, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला, हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपला धक्का आहे, आम्हाला धक्का नाही. हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही. कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे. शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे. असे अनेक आले आणि अनेक गेले, पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी, नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो हिरवागार होऊन जातो, हिरवागार. आणि जसा एक निसर्गाचा नियम आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळी असतेच आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. जी पानं सडलेत ती झडलीच पाहिजे. ती सडलेली पानं झडतायत, नवीन पानं, नवीन धुमारे फुटलेले आहेत शिवसेनेला. आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधा तिरपीट उडते प्रेसच्या समोर. एक नेते आहेत दिव्य, त्यांचं नाव घेण्याच्या पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत. आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता, आता तुम्ही डीलरला लीडर केलं का? मग असं करता करता आदर्शबद्दल विचारलं. मग ते सांगतात मी तुला नाही उत्तर देणार. अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काय? जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचारांना स्थान नाही. मला आता मोदीजींना विचारायचं आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी, तुम्ही जे सगळीकडे एक डांगोरा पिटतात मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, हीच मोदी गॅरंटी आहे का की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू? तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा, पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल, उपमुख्यमंत्रीपद मिळेल, मुख्यमंत्रीपद मिळेल, ईडी, इन्कम टॅक्स, CBI तुमच्याकडे येणार नाही. ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी. मग माझ्या शेतकऱ्याला गॅरंटी कोण देणार? माझा जो शेतकरी आहे, मी ग्रामीण भागात फिरतोय, शेतकऱ्याची त्रेधा तिरपेट म्हणजे काय संपूर्ण आक्रोश आहे. मधल्या काळामध्ये मी जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, संपूर्ण पिकं सुकून गेली होती. आणि तेव्हा शेतकऱ्याने मला विचारलं की उद्धवजी आम्ही खायचं काय? आपण म्हणजे हे सुद्धा तसं शहर आहे, मी तर शहरी बाबूच आहे. आपल्याकडे दुकानामध्ये धान्य मिळतं, पण ते धान्य शेतकरी तिकडे घाम गाळतो, रक्त आटवतो आणि ते जे काय त्या मातीतून सोनं पिकवतो म्हणून आपल्याला ते मिळतं आणि म्हणून आपण ते खाऊन जगू शकतो.
जो आपल्याला जगवतो तो शेतकरी मला विचारत होता की उद्धवजी आम्ही आता खायचं काय, कारण आमच्या डोक्यावरती कर्ज आहे, शेती गहाण टाकले, घर गहाण टाकले, बैलजोडी गहाण टाकले, काही वेळा तर पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ येते. पूर्वी तर मी असेही फोटो बघितलेत की बैल सुद्धा गहाण टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरते. आणि 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला ना. मग अशोकरावांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होतं? कुठे जायला पाहिजे होतं? बांधावर जायला पाहिजे होतं ना, बांधावर जायला पाहिजे होतं. पण हे गेले मोदींच्या दारात. बरं, मी जे काही टीव्हीवरती आता येताना बघत होतो त्यांनी असं सांगितलंय, कारण मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकलेली आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती. खाली ते स्क्रोल चालतात ना, ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त 3च तास झोपतात. 3 तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी? आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी? झोपतात ते. आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न ते त्याने पूर्ण करायला पाहिजे. ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही, तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात? पण हे सगळेजण, कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले, त्या इंदापूरचे. त्यांचं 1-2 वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो, आता ईडी बिडी काय नाही बघा, मस्त झोप लागते. आता आहे ना स्वप्न पडायला लागली. आता माझा विचार आहे की अशोकरावांना कधी फोन केला तो विचार, अशोकराव जागेत की झोपलात? कारण झोप उडाली होती यांची मध्ये. आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले. तर ही अशी जी काही लोक आहेत. आणि मुद्दा काय येतो की स्वप्न कोण बघताय? मोदीजी. गेले 10 वर्ष स्वप्न बघतायत. आणि मोदींचं स्वप्न 10 वर्ष झाली तरी अजून पूर्ण होत नाही. मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं की का हो, तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेसा नाही का? भारतीय जनता पक्षाची ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं? म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत का? की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत, आम्ही नालायक लोक आहोत, तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल. हे असं यांचं नाकर्तेपणा चाललेलं आहे. अरे तुमचा नेता स्वप्न बघतोय, पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले, तो झोपू शकत नाही. स्वप्न तर दूरच राहिलं, त्याच्या दारावरती सावकार येतो, बँका येतात, जप्तीची नोटीस लावतात, त्याची झोप उडालेली आहे, तो आत्महत्या करतोय. त्याचं घर कोण सांभाळणार? नुसतं तुमच्या नेत्याची स्वप्नपूर्ती करायची म्हणून तुम्ही, एक तर तुमच्यात लायकी नाही, भाजपमध्ये लायकी नाही, कर्तृत्व नाही, म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात. माझी शिवसेना तुम्ही फोडली, पक्ष चोरलात, पक्ष फोडलात, राष्ट्रवादी फोडली, आता अशोकरावला फोडले, नितीश कुमारला फोडला. तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते, त्यांना भारतरत्न दिलं. त्याच्यानंतर स्वामीनाथन, ज्यांनी हरित क्रांतीचे जनक, स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल, त्याची शिफारशी हे लागू नाही करत, पण स्वामीनाथन यांना भारतरत्न, चरण सिंग यांना भारतरत्न. आणि आज दिल्लीच्या वेशीवरती जी काय एक धुमशान चालू आहे, हे चॅनलवाल्यांची दाखवण्याची हिंमत नाही, कारण यांचे सगळे मालक तिकडे करायची त्यांच्यावरती दबाव असेल, काही चॅनल दाखवत असतील. पण मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय, तिकडे हजारो लाखो शेतकरी आपल्या दिल्लीत, आपल्या हक्काशी दिल्ली, आपण काय म्हणतो दिल्लीवरती, दिल्लीच्या तख्तावरती आम्ही भगवा फडकू, ते दिल्लीचं तख्त. त्या दिल्लीच्या वेशीवरती लाखो शेतकरी जमले. दिल्लीमध्ये जायचंय, गृहमंत्र्यांना भेटायचंय, पंतप्रधानांना भेटायचंय. का भेटायचंय? तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, आम्हाला हमी भाव द्या, आमचं कर्ज माफ करा, आणखीन त्यांच्या ज्या काय असते दिवसा आम्हाला वीज द्या. या सगळ्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीत जात आहेत. आपल्या हक्काच्या, ज्यांच्या मतावरती मोदीजी तुम्ही पंतप्रधान झालात, ज्यांची मतं मागायला तुम्ही मेरे प्यारे देशवासी म्हणून त्यांच्या राज्यात जाता, कधी कधी शेतकऱ्याच्या घरात येतात, मग त्यांच्याबरोबर जेवतात. पण तो शेतकरी, तो तुमच्या घरात आलेला तुम्हाला नाही चालत. आज संपूर्णपणे दिल्लीच्या वेशीवरती सैन्यच जणू काही उभं केलेलं आहे. म्हणजे ज्या सैन्याने आपल्या देशाचं रक्षण चीन पासून करायचं, पाकिस्तान पासून करायचं, ते सगळे सैनिक याच शेतकऱ्यांची मुलं आहेत. ही ज्या शेतकऱ्यांना तुम्ही अडवताय त्यांचीच मुलं ही पोलीस आणि सैनिक आहेत, आणि त्यांनाच त्यांच्या आई वडिलांना रोखायला तिकडे पाठवता तुम्ही. मग खेडे काय पसरले, तारेचं कुंपण काय घातलंय, मोठ्या भिंती काय तिकडे उभा केल्या आहेत, बॅरिकेड्स उभा केलेले आहेत, अश्रुधूर तिकडे फोडला जातोय. अश्रुधूर, पण अश्रुधुराची नळकांडी, म्हणजे ज्या शेतकऱ्याला सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्यात, आणखीन त्याच्यावरती अश्रुधुराचा मारा करतोय.
हे असं राज्य तुम्हाला पाहिजे, परत पाहिजे? हे मोदींचं स्वप्न? शेतकऱ्यांवरती अत्याचार करणं हे मोदींचं स्वप्न? हा माझा विकसित भारत, ज्याचा हक्क माझ्या भारतावरती आहे, त्या माझ्या शेतकऱ्यावरती तुम्ही लाठ्या चालवता, अश्रुधूर मारता, फोडता, कदाचित गोळीबार सुद्धा करतील. पण आता सर्व शेतकऱ्यांनी, म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन शेतकरी म्हणून यांना ज्या मातीत तुम्ही सोनं पिकवता त्या मातीत यांना गाडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. यांना दाखवलं पाहिजे, अरे त्या मातीतनं जे काही सोनं उगवतं त्याच्यासाठी मी राबतोय, मी म्हणजे शेतकरी. नांगरणी करावी लागते, पेरणी करावी लागते, डोळ्यात तेल घालून संपूर्ण काळजी घ्यावी लागते, म्हणून तुम्ही तुमचे सगळे जे काही चोचले ते पुरवता. 80 कोटी लोकांना फुकट धान्य. कोण पिकवतं ते धान्य? मोदी नाही पिकवत त्यांच्या पर्सामध्ये. मोदींच्या बागेतलं अन्न जे आहे ते देशातल्या 80 कोटी कुटुंबांना नाही फुकट दिलं जात. हे शेतकरी जे पिकवतात धान्य ते तिकडे दिलं जातं. आणि त्या शेतकऱ्यांच्या मागण्या, तुमच्यामध्ये एवढी माणुसकी आता शिल्लक नाही राहिली की कोणीतरी जाऊन त्याला भेटायला पाहिजे. देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा, आमच्या राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही. कारण फडतूस बोलून झालं, कलंक बोलून झालं, काय नालायक बोलून झालं, काय फरकच पडत नाही, काहीच फरक पडत नाही. म्हणजे आता ते एवढं असे झाले, बेगुमानपणाने वागतायत, निर्लज्जम सदा चुकी. बरं, आता ज्या अशोक चव्हाणांवरती आरोप केले त्यांच्याच मांडीला लावून त्यांचं स्वागत करतायत. मी मगाच्या सभेत बोललो की त्यांची परिस्थिती आता मला नाही आबरू, मी कशाला घाबरू अशी झालेली आहे. मला आबरूच नाही, मी कशाला घाबरू? तुम्हाला कोण तुम्ही? अरे मी असाच आहे. तुम्ही काय बोलाल? आणखीन बोलून बोलून बोला, मला काही फरक पडत नाही. एवढा निर्लज्ज असतो तोच सरा सुखी असतो. काही मुख्यमंत्र्याचा पाव उपमुख्यमंत्री केला तरी आनंदात आहे. आणि नितीन गडकरी जी बोलले की इकडे जो निष्ठेने काम करतो त्याला महत्व नाहीये, हे खरं आहे. हे आता कळेल. यांना अशोक चव्हाण जेव्हा राज्यसभेवरती पाठवतील, एक तर मिंद्याला डोक्यावरती बसवलं मुख्यमंत्री, ज्या अजित पवारांवरती 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः मोदींनी केला होता, ज्या अशोकरावांवरती आदर्श म्हणजे ज्या शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा म्हणून ज्यांनी वर्णन केलं होतं, त्या अशोकरावांचा तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. या अशा सगळ्यांना डोक्यावरती बसवल्यानंतर खरंच आहे, जे भारतीय जनता पक्षाचे कडवट कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना हा धक्का आहे. अरे मी कोणासाठी काम करतोय? हे असे उपरे घेणे म्हणजे पक्षाची वाढ नाहीये, पक्षाला आलेली सूज आहे. ही सुजलंय, भाजप सुजलाय, सत्तेच्या मस्तीने सुजलाय. ही मस्ती तुम्हाला उतरावी लागणार आहे. आणि म्हणून मी जे काय संवाद दौरा करतोय की तुम्ही माझे कुटुंबीय आहात, माझ्या कुटुंबाला मला सावध करायला पाहिजे की अरे बाबांनो बघा, उद्या कदाचित काय आता मोदीजी वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत. अगदी या 19 तारखेला सुद्धा शिवनेरीला येणार असं कळलंय. आणि नुसतं शिवनेरीला नाही तर आपण मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल की जो एक कोस्टल रोड आपण करतोय, होय ते माझं स्वप्न होतं. मुंबई महापालिकेच्या पैशाने तो करते आहे, अर्धवट आहे अजून. पण एका बाजूचा रस्ता त्याचं घाईघाईने लोकार्पण करायला मोदीजी हे मुंबईत येणार आहे. म्हटलं एका अर्थाने बरं आहे, कारण मोदीजींचं स्वप्न वेगळं. पण किमान उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची साक्ष द्यायला पंतप्रधान स्वतः येत आहेत, हे माझ्यासाठी अभिमानाचं काम आहे. आणि अशी जळणारी माणसं नाही होत. कोणी का उद्घाटन करा, कारण जनतेसाठी आम्ही केले. तो काय माझा खासगी मालमत्ता नाहीये ती कोस्टल रोड, पण आम्ही महापालिका म्हणून ते केलेलं आहे. याच्यामध्ये केंद्राचा एक पैसा नाहीये, राज्याचा नाहीये, पण तुमच्या हस्ते तुम्ही पंतप्रधान आहात. आम्हाला अभिमान आहे, देशाचा पंतप्रधान आम्ही पूर्ण केलेल्या स्वप्नाचं उद्घाटन करायला येतोय. ही चांगली गोष्ट आहे. तर हे असे वारंवार येतील आणि तुम्हाला पण काहीतरी भूलथापा मारून निघून जातील. तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही जिथून आला तुमच्या गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्येही जागृती करायला पाहिजे. खास करून महिलांना मी सांगतोय, कारण महिला काय होतं, महिलांना पटकन काही आश्वासन दिलं का त्या बिचाऱ्या बोलतात अरे हे बरोबर आहे बाबा, हे द्यायला पाहिजे, असं केलं बरोबर आहे. 50% आरक्षण मिळते आता, या वर्षी मिळणार आहे, पुढच्या वर्षी मिळणार आहे, नाही कधीतरी मिळेल, तुमच्या नातीला किंवा तिच्या नातीला कधीतरी मिळेल. हे अशी त्यांची स्वप्न, अशा त्यांच्या भूलथापा. पण महिलांसाठी ज्या काही योजना आहेत, उज्ज्वला योजना असेल, स्त्रीधन असेल, आणखीन काय असेल, गावामध्ये विचारा प्रत्येक जणीला की तुला घरामध्ये उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून किती सिलेंडर मिळाले. दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ. तुम्ही सगळ्यांनी एकमेकाला विचारायचं गावागावामध्ये
पंतप्रधान मोदींनी जे 14 साली जाहीर केलं होतं त्या 2 कोटीपैकी बाबा तुझा नंबर लागला का रे? आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन रोजगार आला का रे? म्हणजे एक तर नवीन रोजगार येत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते हे गुजरातला घेऊन जात आहेत. हे सगळं म्हणजे मुंबईतलं डायमंड मार्केट जे होतं ते गुजरातला, फिल्मफेअर गुजरातला, आणखीन काय गुजरातला, क्रिकेटची मॅच गुजरात. आता असं सगळे म्हणतात, तुमचं मला मत माहिती नाही, पण जर ती मुंबईत झालं असतं तर आपण जिंकलो असतो असं म्हणतात बाबा. तुमचं काय मत आहे? कारण त्या स्टेडियमचं नाव काहीतरी, त्याला पण काहीतरी शब्द होता, नाही मला माहिती नाही, असं लोक म्हणतात बाबा. बघा मी मन की बात नाही करत, मी जन की बात ऐकतो. त्याच्यामुळे तुम्ही काय सांगता ते मी ऐकतो, त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणता ते मी ऐकणार. असं जन की बात आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर ही अशी जी काय तुम्ही आता म्हणालात ती देशाच्या मागे लागलेली आहे, ती गाडून टाकणं आणि त्याच्यासाठी सावध राहा सांगायला मी आलो होतो. आणि मला खात्री आहे ज्या एका ईर्षेने, जिद्दीने आणि आपुलकीने तुम्ही आलात, याचा अर्थ असा की इकडे पंतप्रधान येऊन किती त्यांनी गॅरंटी दिली तरी सुद्धा तुम्ही भुलणार नाहीत. आणि एक आपल्यातला गद्दार खासदार तिकडे गेला, जाऊ दे, जेवढे गद्दार किंवा आणखीन जेवढे घाबरट असतील, पळपुटे असतील, भेकड असतील, त्यांनी अजूनही त्या फाकड जनता पार्टीत जावं. जरूर जा, भ्रष्ट जनता पार्टीमध्ये जरूर जा. कारण मला इकडे पाहिजे फक्त निष्ठावंत आणि शिवरायाचं नाव घेणारे, अभिमानाने नाव घेणारे मर्द मावळे पाहिजे. आणि सगळे मर्द मावळे माझ्यासोबत आहेत. तोपर्यंत मला यांच्या आव्हानाची अजिबात पर्वा नाही. आणि आता तर मी तुमच्यासाठी मैदानात उतरलेलो आहे. मला काय व्हायचं म्हणून मी नाही उतरलो, मी तुमच्यासाठी उतरलेलो आहे, महाराष्ट्रासाठी उतरलेलो आहे. आणि होय म्हटलं तर देशासाठी उतरलेलो आहे. कारण देश वाचला पाहिजे, महाराष्ट्र वाचला पाहिजे, माझा शेतकरी जगला पाहिजे, माझ्या माता बहिणी जगल्या पाहिजेत आणि त्यात सुद्धा लोकशाहीच जगल्या पाहिजेत. आणि त्या तशा जगवण्यासाठी मी मैदानात उतरलोय. फक्त आपले आशीर्वाद मजबूतपणाने पाठीशी ठेवा. बाकी काय पुढचं आहे ते मी सगळं उत्तर द्यायला मी समर्थ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.